संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय साधा सोपा समजेल असा अभंग घेणार आहोत. पोटापुरते देई मागणे, लई नाही बा लई नाही. पोळी साजूक अथवा शिळी, देवा देई भुकेच्या वेळी. वस्त्र नवे अथवा जुने, देई अंग भरुणी. देवा कळणा अथवा कोंडा, आम्हा देई भुकेच्या तोंडा. तुका म्हणे आता, नका करू पाया पडता. हा बघा, हा जो अभंग आहे, ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांच्या समोर जो वर्ग आहे तो अतिशय साधा आहे, मध्यम वर्ग आहे, गरीब आहे. आणि त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की आपण आपल्या गरजा कमी करायला शिकलंच पाहिजे. जे घड्याळ 500 रुपयाचं आहे तेही वेळच दाखवतं आणि 10,000चं आहे तेही वेळच दाखवतं. म्हणून जे आपल्याला कमीत कमी आवश्यक आहे तेवढ्याच जर गरजा ठेवल्या तर कदाचित आपल्याला त्रास होणार नाही. कदाचित असं होईल आपल्याला की आपल्याला आज खूप चांगलं मिष्टान्न मिळालं आहे, पुरणपोळी मिळाले, उद्या नाही मिळणार. पुरणपोळीचाही आनंद नको आणि नाही मिळाल्याचाही खेद नको. आणि एवढंच नाही तर हे जे आहे वस्त्रसुद्धा आहे, भरजरी वस्त्रापेक्षा अंग झाकण्यापुरतं जरी वस्त्र मिळालं तरी त्यातही आनंद आहे. गांधीजी पंजा नेसू लागले का? कारण ते जेव्हा गरिबांच्या वस्तीत गेले, आदिवासींच्या वस्तीत गेले, त्यांना तोकडी ज्यावेळेस कपडे पाहिले त्यावेळेस त्यांना म्हटलं, आपण कशा करता, आपणही आता पंचा नेसावं. तुम्हाला माहीत आहे का, ग प्र प्रधान सर त्यांची स्वतःची जागा साधना मासिकाला देऊन त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते अतिशय साध्या उंडरी पिसुडेला राहायला गेले. हे काय आहे? स्वतः तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. शिवाजी महाराजांनी एवढा नजराणा पाठवला तर उलट ते म्हणाले, अरे हे आम्हाला काय करायचं आहे. मी माझं एक उदाहरण देतो. मी पगार झाल्यानंतर माझ्या चुलत्यांना म्हटलं की हे टेरिकॉटचं कापड घ्या आणि एक शर्ट शिवा. ते म्हटले, तू कायम देणार आहेस का मला? जर कायम देणार असेल ना तर मी घेतो, नाही तर मला मांजरपाट नाही तर हरकच आण. हे जे आहे ना, आपल्याला कमी गरजेमध्ये आनंद कसा मिळेल याची अनुभूती घ्यायला तुकाराम महाराजांनी ह्या अभंगात सांगितलं. एक छोटंसं उदाहरण देतो. 2 अतिशय झोपाळू माणसं होती, म्हणजे निद्रा त्यांना प्रिय होती. त्या दोघांनाही ईश्वर प्रसन्न झाला. ईश्वराने सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे? एकाने सांगितलं, मला ना अतिशय छान पलंग हवा आहे, त्याच्यावर मऊ मऊ गादी हवी, म्हणजे मला झोप चांगली येईल. दुसऱ्याने सांगितलं, मला झोप येईल अशी कोणत्याही जागेवर मी झोपू शकतो अशी जागा मला द्या. दोघांनाही त्यांची इच्छा ईश्वराने पूर्ण केली. हा जो पहिला होता ना त्याला त्या गादीवर झोपच येईल ना. हा जो होता ना त्याला झोपडीतही झोपला, बांधावरही झोपला, शेतावरही झोपला आणि झाडाच्या खाली पण झोपला. हे काय सांगतं आहे? हे तुकाराम महाराजांचं जे आहे ना, देवा आम्हा देई करू भुकेच्या तोंडा. म्हणजे काय? आम्हाला ज्यावेळेस भूक असेल ना तर जे काय मिळेल ते दे. आम्ही म्हणत नाही की हेच दे. आपल्याकडे एक म्हण आहे जुनी, भुकेला काय कोंडा आणि निजेला धोंडा. कशावरून म्हणे फोडली? ज्या वेळेस आपली जी गरज असेल ती गरज भागण्याची क्षमता ज्याच्यात असेल ना तेच घ्यावं माणसाने, उगाच जास्त हट्ट करू नये. आणि म्हणून मी सांगतो आहे की तुकाराम महाराजांनी अजून एक सांगितलं आहे, तुका म्हणे आता, नका करू पाया पडता. माझी ही विनवणी आहे, मला चिटकारू नका, माझी हा मागणी पूर्ण करा, नाहीतर म्हणाल अव्हेरू नका मला, असं म्हणून तुकाराम महाराजांनी ह्या अभंगाची सांगता केलेली आहे. या अभंगातून आपल्या सर्वसामान्य माणसाला हा एकच उपदेश तुकाराम महाराज देतात की बाबांनो, आपल्या गरजा जोपर्यंत आपण कमी करायला शिकत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं समाधान, आनंद, प्रसन्नता नाही मिळणार. म्हणून आपण हा अभंग आचरणात आणि व्यवहारात आणावा ही माझी इच्छा आहे. ही इच्छा व्यक्त करून
सद्गुरूंच्या चरणी नमस्कार करून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः संबोध.